देव प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रेम करू शकत नाही, म्हणून ना त्याने आई बनवली आहे. हो हो, तुम्ही फक्त आईबद्दलच बोलत जाओ, बायको बद्दल तर कधी काही बोलत नाही हा माणूस. इथं आम्ही आमचं घरदार, माय बाप, भाऊ बहीण, मित्रमैत्रीण सगळं काही सोडून आलो. पण तुम्ही तुम्ही तर फक्त आई बद्दलच बोलत जा. आई 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 हा. नाही माणसाला. त्याचप्रमाणे ना देव प्रत्येक घरी जाऊन सजा पण देऊ शकत नाही, म्हणून त्याने ना बायको बनवली आहे. आणि ही माझी बायको गुंजन. आणि आता तुम्ही पहा, एका सामान्य घरात जेव्हा नवरा बायको घरी असतात दिवसभर, तेव्हा काय होते ते. अगं चाय टाकतेस का? सकाळपासून 4 वेळेस चहा झाला या माणसाचा. भाकर भाजी पण खाणार आहात का मग नुसतं ते टीव्हीचे टप्पर बघत चहाच पीत बसणार आहेत? हा आई बोल ग, काय म्हणू लागले मी? अगं हे माणूस पण की नाही बघ, घरी असलं की यांची नुसती किरकिर किरकिर चालू असते बघ. सकाळपासून 4दा चहा पिला तरी आणखीन चहा करायला सांगायला. काय म्हणू लागले ग मी? जळलं माय, काय म्हणू लागले की विसरून बी गेले. काल कच्चे आंबे आणले होते का, त्याचं पनत्री बनव. ठेव की ते फोन, 2 घंटे झाले की. हे खाल्लं ते पिलं, असं केलं तसं केलं. किती बोलाव का फोनवर? बरं आई, एकदाच की नाही पण करून घालते यांच्या नरड्यात, मग फ्री झालं की लावते तुला फोन. ह्या आजकालच्या पोरी बघा, घंटा घंटा आपल्या आईला फोनवर बोलतात. आणि नवऱ्यानं जर असं काम सांगितलं की लगेच आईकडे तक्रार. आणि त्यांची आई पण लेच साबरी हो. तिला पण वाटते माय नशी फुटलं माझ्या पोरीचं, 2 मिनिट पण सुखाने पोरगी बोलू शकत नाही फोनवर. गज्जू, खरंच तुम्ही किती बदललात ना. शेवटी काय, सगळे माणसं सारखेच. पहिलं तुम्ही जेवताना पहिला घास मला खाऊ घालायचो आणि मग नंतर तुम्ही जेवायचो. पण आता तसं काहीच करत नाही. ते काय आहे ना, पहिलं मी ऑफिसवरून घरी येताना ना काहीतरी चाराचुरा खाऊन यायचो, म्हणजे तुझ्या हातचं कमी खावं लागल. पण आता तू जेवण चांगलं बनवायला शिकलीस ना, म्हणून गेला बाई आजचा दिवस. दिवसभर हा माणूस घरात बसू नये, जराशी तरी बायकोची मदत करावी. पण नाही, लोक म्हणतात ना ते बरोबर आहे, तुम्हा पुरुषांपेक्षा ना आम्हा बायकांचं हृदय मोठं असतं. ए चल गे, तुम्हा बायकांपेक्षा ना मग पुरुषांचं तर हृदय मोठं असतं. सांग कसं? हे बघ, तुमच्या हृदयामध्ये ना तर फक्त तुमचा नवरा असतो, परंतु आमच्या हृदयामध्ये स्वतःची मैत्रीण, मित्राची मैत्रीण, बायकोची मैत्रीण, समोर राहणारी, शेजारी राहणारी, वरी राहणारी, खाली राहणारी, कामवाली, स्वतःची साली, भावाची साली, बहिणीची नणंद, लेकराची शिक्षिका. आणि थोडीफार जागा तुम्हाला बायकांना पण असतेच की. असते की नाही मग आमचं हृदय मोठं.